काय खातोय सांग. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मित्रांनो, आज एकदम सकाळ सकाळी एकदम अशी चांगली गोष्ट झालेली. रोनक आज सकाळी खूप लवकर उठलाय आणि उठला तो रडायला लागलाय. का बरं रडतो बाबू तू? मम्मीने मारलं तुला? सकाळी सकाळी मारलं? काय केलं होतं तू? काय करत होता? काय उचलून घेतलं? नैनाला उचलून घे असं म्हणत होता. मग नैनाने मारलं तुला? बोल. अजून काही नाही. त्याला नैनाने मारलंय त्याच्या म्हणून तो फुगून बसलाय, रडत होता. मग काय सांगतोय तो? नैनाने मारलं म्हणे मला. नैनाने मला मारलं म्हणून मी फुगून बसलोय. मग मी तर कामावर जाणार आहे. मग आई अजून मारेल तुला? मग काय करते? काय करते? केशांना हात नको लावू. तुझं नाव सांग काय मला? असं नाव आहे तुझं? नोनक नैना लोहित मोले. तुझ्या स्कूलचं नाव? सांग, तू सांग ना त्यांना. सांग. असं काय करतोय पागल? मित्रांनो बाबा, रोनक आमचा आता शाळेत जाऊन खूप मोठा झालेला आहे. त्याला त्याच्या स्कूल आणि टकलू तर झालेलाच आहे तो आमच्या. आम्ही त्याला टकलू करून आणलेलं आहे आणि त्याला त्याच्या स्कूलचं नाव पण आता पाठ आहे. त्याच्या बाबांचा मोबाईल नंबर पाठ आहे. त्याचं नाव पूर्ण नाव पाठ आहे. कोणाचा नंबर आहे हा? कोणाचा? नीट सांग. काय नाही माझ्यामुळं काही नाही झालंय. तू बसलाय आमच्या डोक्यावर. तुझ्या डोक्यावर केस आहे का बसायला? हो. मग आपण व्हिडिओ कशात काढायचा? आयफोन फुटल्यावर? हा. भावांना आता आज थोडं लवकर आवरलेलं आहे मी. मला आता कामावर जायचंय. येस, ओके. तर आम्हाला आता आमचा ड्युटी टाइम चेंज झालेला आहे. 9 वाजता आम्ही जातो. आमचा ड्युटी टाइम चेंज झालेला आहे. तर आता 9 वाजता मला जावं लागतं कामाला. तर त्याच्यामुळे आता आम्ही उठून जरा पटापट फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून मस्त छान नाश्ता करतोय मी. नैना चहा घेऊन येते. चला आता मी नाश्ता करून घेतो. हो, तू पण कर माझ्यासोबत. आज कामावर जाताना खूपच उशीर झाला होता. तर जाताना मला व्हिडिओ शूट करता आला नाही. पण अचानक मला दुपारून मम्मीचा फोन आला की बँकेत जायचं. मग पटापट गेट पास टाकला आणि मम्मीला घेण्यासाठी मम्मीच्या कंपनीत आलो. मम्मीला घेतलं गाडीवरती. आम्ही 2 जण निघालो बँकेकडे जायला आणि पटापट बँकेतलं काम आवरलं आणि परत मम्मीला कंपनीत सोडून मी निघालो शोरूमला जाण्यासाठी. आणि रस्त्यामध्ये इतकं ऊन होतं की खूपच जोराचं ऊन आलेलं होतं. रस्त्यामध्ये खूप जोराचं ऊन लागत होतं. तर मी निघलो, पटापट आवरलं आणि मम्मीला कंपनी सोडून मी निघलो शोरूमकडे जायला. शोरूम मध्ये पोहोचल्यानंतर मी सर्वात आधी येऊन बसलो आमच्या फ्रंट ऑफिसला, की ज्या ठिकाणी मला थंड वाटेल खूप. आणि माझ्या बाजूला तर माझा मित्र बसलेला होता आणि तो एकदम मस्त निवांत त्याच्या रील्स बघत होता. आणि शोरूम मध्ये गर्दी पण नव्हती. मित्रांनो, आता ऑफिसून घरी आलेलो मी आणि येताना थोडासा टाइम पण झाला खूप. तर मग आलो फ्रेश. येताना तर मला व्हिडिओ जमला नाही काढताना. मग घरी आलो, फ्रेश वगैरे झालो आणि म्हटलं चला आता परत ब्लॉग स्टार्ट करू.
तर आपल्याकडे थोडाच टाइम उरलेला आहे. परत संध्याकाळ होईल, परत झोपायचं, परत दुसऱ्या दिवसाची वाट बघायची व्लॉग शूट करण्यासाठी. म्हटलं चला आता पटपट आपला व्लॉग स्टार्ट करू. आणि घरात आल्यानंतर मी फ्रेश होईपर्यंत रौनकनी एवढ्या काही गोष्टी केल्या मी तुम्हाला दाखवतो. हे बघा काय काय घातलंय तू. हा किती शर्ट घातले बघा तुम्ही. हा बनेल घातलं, स्वेट शर्ट पण घातलं आणि शर्ट पण घातलं. तुला गरम नाही होते का? का बर? तुला गरम नाही होते म्हणून घालतोय. टकलू पाणीपुरी खायला जायचंय तुला? हा कोण खाऊ घालणार आहे? मी. किती खाशील? 3 पाणीपुरी खाशील? 3 प्लेट खाशील? अरे पडू आपण दोघं. 3 प्लेट पाणीपुरी खाशील? एवढी जास्त? एवढी जास्त? एवढी जास्त खा. आता आम्ही रोनकला पाणीपुरी खायला घेऊन चाललोय. खायची ना? कशी खायची? कशी खातो ती दाखव त्याला. दाखव कशी खातो. अशी कशी लागते पाणीपुरी? छान लागते. कशी लागते? छान लागते. बर ठीक आहे, ओरडू नको. असे भांडणं करतो तो घरात आल्यानंतर. आता त्याला पाणीपुरी खायला घेऊन जायचंय. आता आम्ही बर बर दाखव सायकल चालून दाखव. दाखव सायकल चालून. सरळ चालू ना. हा दाखव कशी. अरे बापले पुढं पुढं पुढं. हा अरे बापले अरे बापले अरे बापले अरे बापले अरे बापले. तू सायकल चालवायला शिकला? अरे बापले तू तर मोठा झाला बाबू आता खूप. तू सायकल चालवायला आला आता तू. मग आता तू स्कूलमध्ये सायकलवर जाशील? मग सायकलवर स्कूलला जाशील? बर बर ठीक आहे. आमच्या बरोबर आता सायकल पण चालवता येते. तर चला आता मी जातो त्याला घेऊन पाणीपुरी खायला. छोट्याशा रोनकला पाणीपुरी खायची होती म्हणून त्याला आम्ही घेऊन आलो बाहेर पाणीपुरी खाण्यासाठी. तर आम्ही त्याला विचारलं की किती पाणीपुरी खाणार आहे. तर त्यांनी स्वतः त्या काकांना सांगितलं की 1 प्लेट पाणीपुरी बनवा. पटापट आम्ही पाणीपुरी खाल्ली. रोनक पाणीपुरी खात होता त्याच्यामुळे आमच्या तोंडाला पण खूप पाणी सुटले आणि मग नैना आणि मी पण पाणीपुरी खायला चालू झालो. पटापट पाणीपुरी खाऊन आम्ही निघलो घराकडे जायला. कारण घरी खूप फोन येत होते, कॉल्स येत होते की पटापट जेवायला या. मग पटापट घरी निघालो आम्ही जेवण करण्यासाठी. भावांनो आता आलो मी घरी. आमच्या रोनकला पाणीपुरी खायची होती. मग मस्त रोनकला पाणीपुरी खाऊ घातली आणि उद्यासाठी जरा भाजी पण घ्यायची होती नायनाला. मग भाजी आणली आणि तिला सांगितलं का ताक पण घेऊन ये. ताक पण घेऊ आपण. कसं खूप गरमी झालेली आहे आपल्या नाशिकमध्ये. थंड काहीतरी पिलत पाहिजे. तुम्ही पण पित जा. थोडे दिवस गरमी आहे तोपर्यंत थंड प्यायची जी मजा आहे ती घेऊन टाका. एकदा पावसाळा लागल्यानंतर तर आपण गार पिणं किंवा खाणं अवॉइडच करणार आहे. तर मस्त की 2 ताकाच्या पिशव्या घेऊन आलेलो आहे. मस्तपैकी आता जेवायला बसू. जेवण वगैरे झालं का मस्त मठ्ठा भरू आणि मस्त पैकी पिऊ. चला आता मी जेवायला बसतो. मला खूप जोराची भूक लागलेली आहे. जेवण झाल्याच्या नंतर परत मला व्हिडिओची एडिटिंग पण करायची. व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी बसेल मी. तर चला आजचा ब्लॉग मी इथं संपवतो. उद्या भेटू माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.